पूर्वी पाऊस पडत नसेल तर बेडकांची लग्न लावली जायची. हल्ली पाऊस एवढा पडतोय की आता त्यांचा घटस्फोट करायला पाहिजे असं वाटायला लागले. तर रामराम मंडळी, सकाळी दुकानात जाताना मला उशीर झाला म्हणून रेश्मा एवढं लांब चालत आली. काय करायचं, काम लय महत्वाचं आहे ना. मग माझा मित्र मला म्हणाला की 2-3 दिवस झालं रील टाकल्या नाहीत का, काय दिसल्या नाही. तर फेसबुकला अपलोडच झाल्या नव्हत्या, कारण मी इंस्टाग्राम एडिट्सवरनं अपलोड करत होतो. त्यातनं फेसबुकला सेपरेट अपलोड करावं लागतं. आता आलं माझ्या लक्षात, आता नाही होणार असं. मग रेश्माला शाळेत आणायला गेलो. तिचा आवरून होस तर तोपर्यंत बाहेर थांबलो. तर वारा जास्त सुटला होता, पाऊस पडतो का काय असं वाटत होतं. मग घरी आलो तेव्हा फॉर्म भरायला एक जण आले म्हणून डबा घेऊन दुकानात आलो. मग येताना इथली जांभळं घ्यावी म्हणली, कारण 4-5 दिवस खाल्ली नाही ती. आत्ताच खाऊन घ्यावं म्हणलं, आता पावसाळा चालू झाला की बंद करावे लागतील. मग दुकानात जाताना ह्या आजोबांना चौकापर्यंत लिफ्ट दिली. दुकानात आलो तेव्हा बघा मांजर कसलं भारी आहे. आमचं पण एक असंच मांजर होतं, त्याचं पण नाव गोंड्याच होतं. मग 11वीच्या ऍडमिशनचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे. कोणाला भरायचे असतील तर संपर्क साधा. आपल्याकडे कसा वेबसाईट डाऊन नाही, काय नाही, कसली काय भानगड नाही. सगळा फॉर्म व्यवस्थित भरून दिला जाईल. कॉलेज वगैरे सगळं सिलेक्ट करून दिलं जाते. आणि आज पाऊस पडणार नाही असं वाटलं होतं, झाला लगेच चालू. पण ते बेडकांची लग्न लावल्यावर खरंच पाऊस पडत होता का, तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.